नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईल प्रेमच मालिकेच्या पुढील भागामध्ये जीव आता नंदिनीच्या आनंदासाठी काही करायला तयार असतो. तर नंदिनीच्या वाढदिवसाला जीवाने आता एक सरोगेट मदर शोधून आणलेली असते आणि बर्थडे सेलिब्रेशनच्या दिवशी ही आनंदाची बातमी तो नंदिनीला देणार असतो. तर आपल्याला 15 जूनला पाहायला मिळेल की नंदिनीचा वाढदिवस असतो आणि घरामध्ये सेलिब्रेशन सुरू असतं. त्यावेळी जीवा नंदिनीकडे येऊन म्हणतो की तुला आता मी असा आनंद देणार आहे ना, ज्याची तू प्रतीक्षा करत होती. त्यानंतर जीवा आता नंदिनीची आर्या सामंत सोबत भेट घडवणार असतो. आपल्याला बाळाची सरोगेट मदर मिळाली आहे असं जीवन म्हणतो. पण मित्रांनो, या ठिकाणी असा ट्विस्ट येतो की आता सगळ्यांनाच कळतं की नंदिनीचा मिसकॅरेज झालेला आहे. तर आपल्याला बहिणीच्या मिसकॅरेजचा सत्य ऐकल्यानंतर आता काव्याला खूपच मोठा धक्का बसतो. एवढं मोठं सत्य नंदिनी ताईने माझ्यापासून लपवलं हे तिला सहन होत नाही. पण तिला गुरुजींचं बोलणं आठवतं असतं की लवकरच सगळा गुंता सुटणार आहे मिसकॅरेज सोबत. काव्याला हे कळतं की नंदिनी यापुढे कधीच आई होऊ शकत नाही. त्याचमुळे काव्याला आता खूपच त्रास होऊ लागतो.